नमस्कार मंडळी, भाऊपूजेच्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आणि यावर्षी तुम्ही गेल्या वर्षी जे पार्ट्स पाहिले असतील ते मारिअम्मा देवी पूजा. तर मारिअम्मा देवी पूजेमध्ये सानवीचं आणि आचल अक्काचं त्रिशूल असायचं. पण यावर्षी मी सुद्धा एक कंकण बांधलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. आपण याच्यावरती पार्ट. सो नमस्कार मंडळी, भाऊपूजेच्या या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि मी तिघी पण आज यावर्षी पिवळ्या कपड्यांमध्ये आहोत असं तुम्हाला दिसत असेल. तर ह्यावर्षी माझाही उपवास आहे आणि आचल अक्का आणि सानवीचं दरवर्षी मारिअम्मा देवीची पूजा असते. म्हणजे एक विशिष्ट जागा आहे, त्या जागेच्या इथून देवी आणली जाते आणि मंदिरामध्ये बसवली जाते. आणि त्यानंतर मग आम्हाला मंदिरामध्ये पाठवलं जातं हारफुलं घालावं देवीला अर्पण करण्यासाठी. तर त्यासाठी आम्ही सगळे चाललेलो आहोत. सो इथे आहे सानवी आणि इकडे आहे आमची आचल. नमस्कार. श्री कायचं आहे. गेला ए जाकी जा ना जा. देवीचं कळस आणलेलं आहे आणि त्यानंतर देवीच्या आतमध्ये आता पूजा चालली आहे. आणि त्यानंतर देवीचा पडदा काढणार आणि मग देवीचं दर्शन होणार आणि मग आपण देवीला फुल टाकायचं.
फायनली इकडे आम्हाला आता कूल भेटलं. इथे श्री कूल पिते आणि हिला पण पाहिजे आणि आम्ही आता कूल पितो. नमस्कार मंडळी, माऊ पुजारी चॅनल तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आहे आमचं त्रिशूल आणि त्रिशूलच्यामुळे सकाळी पोंगल ठेवायची ती प्रथा आहे. सो मी इथे आलेली आहे पोंगल बनवण्यासाठी. आणि तुम्हाला पोंगल कसं बनवतात हे तर तुम्हाला बऱ्यापैकी माहीतच आहे. ज्यांना नसेल माहिती तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकते, तर तुम्ही त्या लिंकवरती जाऊन नक्कीच ती व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की पोंगल कसं बनवतात. आणि आता ह्यावर्षी माझं पण आहे, तर त्याच्यामुळे 3 पोंगल आम्हाला बनवायचे ते काच्या लक्काचं, सानवीचं आणि माझं. तर त्याच्यामुळे आता स्टार्टिंगला मी माझं पोंगल बनवते, आच्या लक्का सानवीचं पोंगल बनवते आणि नंतर मग आच्या लक्काचं पोंगल बनवलं जाणार आहे. कारण की सानवी आली नाही आहे, कारण की तिला थोडीशी कामं होती, त्याच्यामुळे ती आलेली नाही. फायनली आता मी इथे पाणी गरम करत ठेवलं आहे. आता ते फेस जो आहे ना तो उकळून बाहेर आला की पोंगल बनवायला चालू करायचं. सो इथे आच्या लक्का आणि समोर बसलेली आमची ताई आहे आणि ती पण खुर्चीवर बसलेली ती पण एक ताई आहे. सर आमचं चाललं आहे सगळ्यांची तयारी इथे पोंगल बनवायची. इथे बऱ्याच जणांनी पोंगल बनवून झालेले आहेत आणि इथे आता आमचं पोंगल चाललं आहे. इथे आमची आच्या लक्का पण बसलेली आहे सानवीचं पोंगल बनवण्यासाठी. हॅलो अक्का, नल्ला இருக்குதா अक्का? நல்லா இருக்குறியா गौरी अक्का? ओ गौरी अक्का, நல்லா இருக்குதா? सो पोंगल भाई. हाँ वच्चिटा. ओके. सो इथे मी आता आमची शिकते, इथे पोंगल आहेत आणि इथे मी तमिळ शिकण्याचा प्रयत्न करते. ते पोंगल बनवता बनवता आम्ही छास पिणार आहे. आणि इथे कसं ओरडायचं? सरळच गेला तुझा पण झालं खाली ते जाऊ. पाणी काढ, पाणी तिथं फेक ना असा थोडासा तांदूळ 3 हे बघ असा दोन्ही हाताने एक हात तुझ्या फक्त साईडला पण टाकायचा. हा आतमध्ये. हा अजून एकदा. हा बस बस पाणी टाक. हा पाणी काढ, पहिला पाणी काढ तिकडं. पाणी आपल्याला पुन्हा यूज होत नाही. आपल्या जेवढा भात शिजेल तेवढंच पाणी ठेवायचं असतंय. तुझा अंदाजाने भातच केवढं शिजेल तेवढंच पाणी ठेव. ते सोड, ते नंतर पेटवता येत आहे. खाली बस ना गा, थोडं सण कर ना. ते तर जाऊ दे, आवाज नाही येणार नाही याच्यात. गाणं टाकणार ना? नाही गाणं टाक. ऐक तर ए म्हणता तुझ्या अंदाजाने पाणी ठेव. तुला अंदाजच नाही तर कशी पाणी ठेवल? काढ अजून काढ. ऐक ना पातीला घे, पातील्यात पाणी घे, नंतर लागतं टाकायला. अजून 2 चमचे काढ. एवढं नाही बसणार त्याच्यात. एवढं 2 टाक ना तांदूळ. तेच ना वन तिला द्यायचं. बस झालं, बसेल मला. बस टाक. हा टाक, अर्धा टाक. अजून टाक थोडं. बोलवा तिला, बोलवा. ए ये के माऊ, इधर खड़े हो जा.
आईच्या कडेवरच्या आता सगळं देऊ ना माझी हेल्प करायला आमची ताई आहे. ताई हाय अय्यो अक्का वेलकम. वर ठेवला आहे तो आता शिजेल आणि छान देवीसाठी नैवेद्य आम्ही तयार करू. आणि जर का तुम्हाला पोंगल स्टार्ट टू एंड म्हणजे जी काही इथली पद्धत आहे त्याचं बघायचं आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक देते मी, ती नक्कीच बघा आणि त्याच्यामध्ये कळेल की पोंगल स्टार्ट टू एंड इथे देवीच्या पद्धतीने कसं केलं जातं. तुम्ही त्या बाईला दिलं ते काय दिलं? असं आम्ही ज्या त्या काकींना जे काही दिलं तर त्यांना इथे काय म्हणतात वनस ते मागायला येतात आणि त्यानंतर आपण ते त्यांना मान मानपान असा तो एक रीतिरिवाज आहे आणि मान आहे ते वनाती म्हणून असतात तर त्यांना ते द्यावं लागतं आणि भिजलेले तांदूळ आपण त्यांना ते देतो आणि ती लोक त्याच्यानंतर मग ती लोक सांगतात की आपण बाकीचे टाका म्हणतो मग बाकीचे आपण ते त्याच्यामध्ये टाकतो. तर त्याचे बरेच रीतिरिवाज आहेत सो ते फॉलो करते मी. आणि माझं ह्या वर्षीचं त्रिशूल आहे. लेट स्टार्ट. आपण आता सकाळ झालेली आहे म्हणजे दुपार झाली सो आता संध्याकाळी पुन्हा माझं त्रिशूल आहे. सो तुम्ही त्रिशूलपर्यंत आणि संध्याकाळपर्यंतची एन्जॉयमेंट नक्कीच करा. तर इथे आम्ही आता भातामध्ये गूळ आणि त्यानंतर मग ड्रायफ्रुट्स टाकलेत आणि तूप टाकलेलं आहे आणि हे घ्या वेलची आहे ती आणि इथे चाललं आहे आमचं बनवायचं आणि इथे आम्ही ड्रायफ्रुट्स पण टाकणार आहोत. आणि इथे मी आणलेले आहेत पेप्सी खाण्यासाठी कारण खूपच गरमी झाली आणि इथे माझ्या हाताला थोडासा चटका लागला आहे सो त्यामुळे आता थोडं थंड पण वाटेल आणि पेप्सी पण खाता येईल. सगळ्यांनी कार्यक्रमाला आमचा या जगदंबा तुमच्या सगळ्यांचा मनोकामना पूर्ण करून इच्छा पूर्ण करून सगळ्यांनी आमच्या त्रिशूलला या देवीला पाया पडायला या तुमच्या मनोकामना पूर्ण होईल मंदिरात या सगळ्यांनी. जय माता.